तर आज आम्ही निघालो गावी जाण्यासाठी. समी एक्साइटेड. सो सगळी पॅकिंग झालेली आहे, आम्ही सगळे रेडी झालेले आहेत. मस्त आता इकडचं पेरू घेतलेले आहे आम्ही, छान छान हिरवे आणि आतून असा वेगळा पिंक कलर आहे. समी का ची वाटते. ओ हो, गावामध्ये आलं की असं फील येतो. समी राईड मध्ये जाण्याची गरज नाही, रोडवरच राईड होते. कसं फायनली विलेज. आणि हे आहे मावशींचं घर. तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर समयाच्या आता समर वॅकेशन सुरू झालेले आणि समर वॅकेशन म्हटलं की धमाल मस्ती तर असते, शिवाय कुठे ना कुठे फिरायला जाणं तर असतंच. तर आज आम्ही निघालो गावी जाण्यासाठी. समी एक्साइटेड. सो सगळी पॅकिंग झालेली आहे, आम्ही सगळे रेडी झालेले आहेत. तर आता थोड्याच वेळात आम्ही निघू, कारण बॅग वगैरे सगळ्या गाडीमध्ये ऑलरेडी ठेवलेल्या आहेत. कबीर अजून देखील उठलेला नाही आहे, तो झोपलेला आहे रात्री. आम्ही तसंच नेणार आहे, नंतर त्याला चेंज वगैरे करू. पण सध्या आमची थोडीशी तयारी चालू आहे. फायनल. समी अजूनही झोपेतच आहे, फ्रेश झाली आहे तरी तिला काही फ्रेश नाही वाटत आहे. आणि ते थोडंसं खाऊ वगैरे घेतलं आहे वर्षाच बागेत, जेणेकरून पटकन समीने मागितलं की आम्हाला देता येईल. तर आम्ही कोणत्या गावी जाणार आहे, कोणाकडे जाणार आहे हे तुम्हाला पुढे कळेलच. आता मी काही सांगणार नाही आहे, त्याच्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आता भेटूया डायरेक्टली आपण गाडीमध्ये. चला, तर आता आम्ही निघालेलो आहे. कबीर देखील उठलेला आहे. कबीरची फर्स्ट टाईम आहे गावाला जाण्याचं. कसं आहे तिथे जाऊन रिॲक्ट करतो माहिती नाही, पण आम्ही तर त्याला घेऊन जाण्यासाठी खूप एक्साइटेड आहे. समी आणि आईच्या पाठीमागे बसलेलं आहे. थोडंसं सामान जास्त आहे म्हणून एका साईडला सामान पण ठेवलेलं आहे. सुहास राईड करतात आहे. सकाळी निघालेलं आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक तर नाही आहे आणि फ्रेश हवा पण वाटते छान असं. आम्ही पोचलेलो आहे फूड कार्निवल इथे, म्हणजे तळेगावचं जे फूड प्लाझा आहे तिथे पोचलेलं आहे. सगळे पुढे चाललेले आहेत. थोडंसं रेस्ट घेतलेलं आहे, गाडीला सुद्धा रेस्ट आणि आम्हाला सुद्धा थोडंसं फ्रेश वगैरे होण्यासाठी. सो आता फ्रेश होऊ, थोडं काहीतरी नाश्ता करू, कारण घरून निघताना आम्ही थोडासा नाश्ता केला होता. निघताना छान असं सूर्य उगवला होता, त्याच्यामुळे कोवळं ऊन होतं. पण आता ऊन फार चढायला लागलं आहे, त्याच्यामुळे गाडीत सुद्धा असं ऊन लागतं आहे. कबीर आता फ्रेश झालेलं आहे जरा झोपून उठून. समिया देखील खूप झोपली होती, तिला आता जबरदस्ती उठवल्या म्हणजे आपण काहीतरी खाऊन घेऊ वगैरे म्हणून. पोचते बोगद्यामध्ये. कबीरची रिॲक्शन कशी आपण रेकॉर्ड करूया. एवढे मोठे डोळे करून बघताय. समीरा खायचे पेरू खायचे. समीरा छान दिसतात आहेत ना. सगळ्यामध्ये टाकलेला आहे मीठ मसाला. एक असाच द्या ना आम्हाला. हा 2 अख्खे द्या, एवढे नको. मस्त आता इकडचं पेरू घेतलेले आहे आम्ही, छान छान हिरवे आणि आतून असा वेगळा पिंक कलर आहे. तुम्ही का पिंक मसाला नाही, कलरच चेंज आहे. हे वसईला पण मिळतात. घे एक बाईट. आणि ते कबीर झोपलेलं आहे. समियाची मस्ती चालू आहे गाडीत. गोड आहे. डॅडाला आवडला ना का? अच्छा, पण नरमच छान लागतं. गोड आहे. गोड आहे. समी पेरू खायचे सोडून काय खाते? लॉलीपॉप. नाही, शेती बघा आई किती मस्त आहे. नारळाची झाडं, ऊसाचे बाग. वा वा. साताऱ्यामध्ये
साताऱ्यामध्ये मावशी राहतात, त्यांच्या घरी आम्ही जाणार आहे. कारण सकाळी निघणार तेव्हा आम्हाला लेट झाला होता बराच, म्हणजे 1.5 तास वगैरे. आम्ही ज्या टाइम ठरवलं होतं त्याच्या 1.5 तासानंतर निघालो. कारण लहान मुलं असलं आपण जे ठरवलं ते होईलच असं नाही होत. लेट निघालो म्हणून थोडंसं ऊन जास्त वाढलेलं आहे. तो म्हटलं स्टॉप घ्यावा साताऱ्यामध्ये आणि पुढचा प्रवास आम्ही थोड्या वेळाने सुरू करू. पण आता भूक देखील लागलेली आहे. सो साताऱ्यामध्ये जाऊन घरी छान फ्रेश होणार आहे, जेवणार वगैरे आहे. पुढचं मी तुम्हाला दाखवतेच, पण सध्या आम्ही आता मावशीच्या घरी पोहोचलेलो आहे, तर मी ते तुम्हाला दाखवते. इथे मावशीचं असं घर आहे. बंगलोचं काम अजून देखील चालूच आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊ. समिहा आणि कबीर इथे अजून देखील झोपलेलेच आहेत. समिहा उठा पिलू. आणि हे आहे समियाचे काका. समियाचे काका, आपले सगळ्यांचे नाही. नो कबीर काळू, आवाज दे. काळू काळू आहे. बोलो काळूला, बोलो. नो 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 बाबू. लाडी करायची. हा, लाडी करा. आज मेनू मध्ये आहे दाल तडका, कढाई पनीर, तंदुरी रोटी, बटर तंदुरी रोटी, जीरा राईस. आणि आई काही बाहेरची चपाती वगैरे खात नाही म्हणून घरी भाकरी बनवली. शिवाय आहे सलाड. साताऱ्याला हॉल झाला आमचा. थांबणार होते 1 तासच, पण ऑलमोस्ट 4 आवर्स झालेले आहेत. कारण आम्ही जेवलो आणि त्याच्यानंतर छान अशी झोप लागली सगळ्यांना. पण आता आम्ही निघालो साताऱ्याहून आणि आता आम्ही जाणार आहोत उंची ठाण्याला. इथून 1.5 तास 1 तासाचा प्रवास आहे. त्याच्यानंतर आम्ही पोहोचू उंची ठाण्याला. तिथे देखील मावशीच राहतात. सो तिथे गेल्यानंतर आपण बोलू. समिया कुठे जायला एक्साइटेड होती? उंची ठाण्याला. कारण ती त्या आजीला आणि बाबांना भेटलेली आहे ना, तर आता आपण तिकडेच जाणार. हे का जात होतात? शेती ऊसाची शेती. या साईडला ऊस खूप जास्त आहे आणि बंगलो ते बघण्यासारखे आहेत. पण पूर्ण पट्टा ऊसाचाच आहे. छान घरं पण आहेत है ना. वाटते. ओ हो, गावामध्ये आलं की असं फील येतो सगळ्या. राईड मध्ये जाण्याची गरज नाही, रोडवरच राईड होते. कसं वाटतंय? कबीर किती म्हणतो आणि कबीरला कसं वाटतंय? झाली राईड इज ओव्हर नाव. हा, सगळी राईड झाली. कॅमल राईड झाली. वाव, मँगो. किती सारे मँगो ट्री आहे. सगळं बघितलं. काय झालं बोल. येणार आता. तुला काय बोललोय हे बघ. इकडे किती वेळ लागणार? 3 मिनिट्स ओनली. आता आपण पोहोचणार आहे उंची ठाण्याला. समिया सकाळपासून वाट बघते कधी उंची ठाणे येणार है ना समिया. आता ओनली 3 मिनिट्स. आता आपण पोहोचतोय. रोड बघ कसा, दोन्ही बाजून एकदम झाडी घनदाट आहे. हो, अंधार झाला आणि रस्ता आम्हाला काही दिसलाच नाही. आम्ही पुढे गेलो होतो, पण आता यू टर्न घेऊन आलो पाठी. परत इथे राईड सुरू होणार आहे समिया. आता हा आतला रस्ता आहे ना गावातला. हा बापरे. हो. तर फायनली आता आम्ही घरी पोहोचतोच आहे. म्हणजे अगदी 2 मिनिटं पण नाही, 1 मिनिटच राहिलेलं आहे. पण उंची ठाण्याला आम्ही आलेलो आहे. आता उंची ठाणे गावाचं नाव आहे, पण इथे राहतात मावशी. आईंच्या बहीण तर राहतातच, पण आईंचं आजोळ देखील तेच आहे. सो तिथे गेल्यानंतर कोण कोण तिथे राहतात ते मी त्यांच्याशी भेट करूनच देईन तुमची. पण आता आम्ही 1 मिनिटातच पोहोचते तिथे. सो उद्याच आंबेडकर
आंबेडकर जयंती आहे, त्याच्या निमित्त इथे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. कुठून रस्ता आहे? इथून जायचंय. होय का? बरोबर आहे तूच. ओके. चलो समी आला आता घर बघ, समोर दिसणार तुला. हा पिलू. ऑलरेडी एक गाडी लावलेली आहे. आता फायनली विरेज. आणि हे आहे मावशींचं घर. कसं आहे आणि कसं आहे कबीर आमचं? कसं आहे कबीर? कबीर कसं आहे कबीर? चल जा. पप्पी पप्पी द्या की ये परत घ्यायला. हो हो बरी आहे तुम्ही बरे आज होते. मुक्का म्हणजे पप्पी घर माझा आईंचा नंबर आहे पप्पी. साधं साधं काय आहे पिलू? वरती नाम ओढ. थांबा. कशाला लावणार तुला. बाळा बाळा थांब. बाळ बघतोय. बाळ बघतोय काय करतात ते. कबीर कुठं आला बाबू? अरे पंजी आई हे पंजी बघतोय. पाया पड पाया पड समी. असू दे रे बाबा बुद्ध भगवंत सुखी ठेव माझ्या. ये आई जरा हे करायचं ना, काय उठायचं होतं. नाही राहू देत राहू देत राहू देत. ताट कसं धरायचं? दोन बाळा 100 रुपये खाऊ. बापरे काय खाऊ? खाऊ खायच्या. 10 लाख तांदूळ. अगं गाई का मला वाटलं साखर टाकली. धर धर सध्या या. पप्पे घेतले का? हे कोण आहे ओळख करून दे. कोण आहे? रमाई आहे, आईंची सिस्टर आहे. ती केव्हाची विचारते उंची टाणे कधी येणार कधी येणार. लावते लावते. अरे वा व्हेरी गुड समिया. मला काय ये ओळखला आईला. रमा मावशी आल्या होत्या ना मध्ये. त्याला नाही चालली साखर. नाही नाही सुकलाय ग चेहरा उन्हाचा आलाय. तुम्ही मी म्हणलं का राहिली ती वगैरे गेला होता. हो तिथे स्टॉप घेऊनच आलो पुढे. खूप ऊन होतं ना. हा हा चल. हो. हा पिते. आणि हे आहेत आईंची मम्मी. मम्मी का प्यार. मम्मी का प्यार. तिकडे कोण आहे? कोण आहे? कोण आहे? वाघ कोण? कोण आहे पिल्लू? कुठे आला? उपळ्याचा वाघ आहे. उपळ्याचा आहे. आमची पण घे घे. समिया ते ठेवते आजीचे बाबू. मला दे. बापरे आजीबाई झालीस ना तू म्हणून. आजीबाई आजीबाई. समियाची चालली इकडे मस्ती.
आता समिया चालली आहे वरती, पण आम्ही आता सध्या वरती नाही जाणार आहे कारण अंधार भरपूर झालेला आहे. पण ही मजा इकडे गावीच अनुभवायला मिळते. समियाने छान ते हातामध्ये नळ्या वगैरे खाल्ल्या आणि पंक्तीला सुद्धा जेवायला बसली होती. ते मी शूट नाही केलं, नंतर करेन कधीतरी, कारण उद्यासुद्धा आमच्याकडून जेवण आहे म्हणजे पूर्ण गावाला. तर ते मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन. पण आता हा ब्लॉग मी इथेच संपवते. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटेल तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.